मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जस्टच आपल्या व्हिडिओला झाली सुरुवात. तर भावांनो, आपली गाडी तर फायनली जामखेडमध्येच खाली झाली आणि जामखेडमध्येच आपल्याला लोडवर भेटलेला आहे. तर आपली गाडी आलेली श्री समर्थ ट्रेडर्स जामखेड येथे भरायला. आपल्याला भरायचा आहे कांदा बँगलोरचा. तर बघूयात भावांनो, आता एक तर समोर गाडी पण चालू आहे भरायला, पाहू शकताय. ती गाडी झाल्याच्या नंतर मग आपली गाडी पण भरायला होईल चालू. मग बघूयात गाडी वगैरे भरूयात, कारण भरायला पण तसा उशीरच होणार आहे. कमीत कमी 12 तर वाजणार होतं. मग 12च्या नंतर बघूयात गाडी वगैरे भरून निघन इथून. आपला ब्लॉग जाणार आहे जामखेड ते बँगलोरपर्यंत. तर मग बघा प्रवास कसा होतोय, काय होतंय, आमचा सुखाचा होतोय का दुःखाचा होतंय. तर तुम्ही तर आहेत सोबतच. तर बघूयात मग व्हिडिओला झालेले स्टार्ट आता. मग आणखीन काय गाडी वगैरे नाही लागलेली भरायला, पण भरायला लागल्यानंतर व्हिडिओ नक्कीच काढूयात. आणि फायनली आपल्या मागच्या ब्लॉकमध्ये विजापूरची जी मी इमारत दाखवली होती ती कशाची आहे आणि कुणाची आहे आणि तिचं नाव काय आहे हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगायचं आहे. ब्लॉग जाऊन बघा, त्यामध्ये पूर्ण व्हिडिओ काढलेला आहे मी. आणि कमेंट करून सांगा की ही गोष्ट आहे, जी कमेंट बरोबर आहे त्याला आपल्याकडून राहणार आहे सरप्राईज गिफ्ट. तर बघा, मग लवकरात लवकर जावा आणि कमेंट करा. त्याला करा आता वी करा, वी झाले वी राऊंड मारा. चलो फास्ट. ये ब्लॉग के वीडियो नहीं है, ब्लॉग के यूट्यूब पे. और फास्ट कर लो. तुम्हारा क्या है आज नहीं रुकी, आज अच्छा है. भावांनो, फायनली आता आपली गाडी वगैरे निघालेली भरून, बिल वगैरे सगळं रेडी झालेलं आहे. तर आपली गाडी चाललेली आता बँगलोरला. उशीर पण झालेला आहे, आता वाजलेला आहे बरोबर एक वाजून. आता काय जेवण वगैरे केलंय आत्ताच, आता लगेच झोपणार आहे. बघूयात डायरेक्ट आता विजापूरला गेल्याच्या नंतर उठूयात, डिझेल वगैरे करूयात फुल तिथून. बघूयात पुढला प्रवास कसा होतोय, काय होतंय. तब तक केली बाय बाय. डायरेक्ट बघूयात आता विजापूर. तर भावांनो, आता वाजलेत बरोबर 5 आणि आता आपली गाडी पण पंढरपूरच्या पुढे पण आलेली. भयाची आता ग्रेटपैकी भेट झालेली. चहा प्यायला थांबलोत. ही भयाची गाडी टेम्पो समोरून पलीकडून आपली गाडी पण लावलेली लगेच. हाय मित्रांनो, तर आता झालेली गुड मॉर्निंग. सर्वात आधी तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. तर भावांनो, आता आपली गाडी वगैरे पोहोचलेली विजापूरला. डिझेल वगैरे डेप वगैरे पूर्णपणे फुल केलं आहे. डेप तर आपलं समोर असते, पण आता इथंच फुल केलेलं आहे आपण तेच समोर. त्यामुळं तर टाकी पूर्ण फुल झाली. चहा वगैरे घेतला. आता चहा वगैरे घेऊन मी निघालेलो आहे. हायवे लागला आहे आपल्याला आता पूर्ण बँगलोरपर्यंत नॉन स्टॉप हायवे. सिंगल रोडचा काही विषय राहिलेला नाही. त्यामुळे आता रनिंग पण घटन. टाईम पण थोडा जरा नॉर्मल जास्त झाला आहे, 7 वाजले. तर बघूयात आता पुढचा प्रवास कसा होते, काय होतं आहे. जाऊयात कंटिन्यू.
मित्रांनो, तर आता आपली गाडी वगैरे तर पोहोचलेली हॉस्पिटलला, म्हणजेच अर्धा टप्पा आपण केलेला आहे पास पूर्णपणे. आणि आता वाजले बरोबर 2. सोने घेतलं काहीतरी आणायला, तर आणलेत आता चिप्स स्टिंग घेऊयात, कारण भुका पण जास्त लागल्यात. बघूयात आता जेवायचं पण आहे, जेवण वगैरे करूयात पुढं घेऊयात. निघालेली आपली आता गाडी, डायरेक्ट आता थांबायचं जेवायला, आंघोळ्या तुंगळ्या मारायच्या. तर खतरनाक ऊन पडलं इकडं, होऊ शकताय हे हॉस्पिटल रस्ता बघा, नुसता कांदा, फुल ओव्हरलोड कांदा आहे, पाहिजे एवढा कांदा आता बँगलोरला. हान हान चालू दे राटा. बरं वाटतंय. हाय भावांनो, तर आता जेवण वगैरे करून आलो होतो आम्ही बी. गाडी थांबली आता आपली चित्रदुर्ग गेला. बघूयात आता पुढं जाऊन किती वेळ होतं रंगोला जायला, काय नॉनस्टॉपर्यंत चालू ते कंटिन्यू. सफरला काय कुठं थांबलेलं नाही, काय नाही. बघूयात आता पुढं जाऊन कुठं थांबा वगैरे लागतंय, काय 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 नाही. है पर जख्म आज भी ताजे हैं, मन की तेज धड़कन और ये आंसू संग बहते, सपने टूटे रात भर सुबह का साथ न देते. उदासी जैसे बारिश बिना बदली, हर कदम पे यादों का घरा कोई जंगल सा है. तेरी हंसी की गूंज आज भी कानों में बजती, कभी जो ताजगी थी अब सिवा घुटन के कुछ नहीं. मन की तेज विषय असा आहे भावनो, तर आता वाजले बरोबर 5. गाडी पण पोहोचलेली आपली शिराच्या पाठीमागे, आणखी 20 किलोमीटर राहिलं शिरा. त्यानंतर मग थांबूयात शिरालाच, जेवण वगैरे करून डायरेक्ट तिथून निघायचं आपल्याला 8 वाजता. बरोबर 10 वाजेपर्यंत गाडी जाते मार्केटमध्ये. बघूयात मार्केटमध्ये गेल्यानंतर होईल खाली बिली. आता 5ला वाजता गाडी चालू आहे. मी तर काय मागनं झोपलो होतो, डायरेक्ट उठलो आता शिराला. बघूयात मग शिराला आता करूयात जेवण वगैरे संध्याकाळचं, तिथं तर आराम बी करूयात, निघूयात. कारण आता जाऊन काय पुढं उपयोग बी नाही, नो एंट्री पण असते, त्यामुळे काय पुढं जाऊन अर्थ नाही. इथंच थांबूयात 8 वाजेपर्यंत, डायरेक्ट निघूयात तिथून 8ला. फायनली भावांनो, तर आता आपली गाडी वगैरे आलेली शिराच्या टोल नाक्यावरती. टोल नाका वगैरे पण झालेला आहे आता. पास चहा वगैरे घेतला इथं आता सगळं. आपल्या बरोबर एक लांडगे पाटलाची पण गाडी आहे सोबतच. ते आपण दोन्ही गाड्या सोबतच आता मार्केटला जाणार. मार्केटच राहिलं आता फक्त एक 70-80 किलोमीटर राहिले पूर्ण मार्केट. आता काय पुढं नो एंट्रीमुळे एकदम आता सावकाश जायचं. तर निघालेलो आता मी पूर्णपणे आवरून आपलं काचा वगैरे गाडी वगैरे फ्रेश केलेली. निघूया तिथून. माझ्या मित्रांचं आता आपली गाडी वगैरे पोहोचलेली टुमकुरला आणि भेटलेले ते ग्रेट मामाची लई दिवसातून भेट झालेली आज पाहू शकताय. मामाने फुल जाम मध्ये आम्हाला उभा केलंय भेटीसाठी. असली पद्धत आहे मामाची.
नाही पुष्पा एकदा डायलॉग मारा. चला निघू. हाय मित्रांनो, तर आता आपली गाडी वगैरे आलेली बँगलोरला, म्हणजे स्नेल बंगल्याला आलेली. एक 10-15 किलोमीटर राहिले मार्केट. तर आपल्याला आता पुढं जायला आहे नो एंट्रीमुळे आता मी थांबलेलो इथंच. एक अर्धा एक तासात तो एंट्री उडन, मग जाऊयात आतमध्ये सिटीमध्ये. 10 वाजता आपण टाकूयात गाडी आतमध्ये. ट्रॉफिक वगैरे काही राहणार नाही त्या टायमाला. बघूयात मार्केटमध्ये गेल्यानंतर गाडी कधी खाली होती काय होती. लोड पण झालेल्यापेक्षा लोडचा काही विषय नाही आहे. गाडी लवकरच दोन निघणार आहे आपल्या ह्याच्यातला. बघूयात आता मार्केटमध्ये गेल्यानंतर. सो फायनली मित्रांनो, आता आपली गाडी वगैरे झालेली खाली आणि टाईम पण झालेला आहे 6 वाजले. तर निघालो तर आम्ही आता बँगलोरच्या पुढं, म्हणजे बँगलोरमधून जस्टच खाली करून आता बाहेर आलेली आपली गाडी. आणखीन सिटीमध्येच आहे. तर भावांनो, ट्रॉफिक बघू शकताय किती जाम लागलेलं आहे. आता मी चाललेलो आहे भरायला बल्लारीला. तर भावांनो, आता वाजले 6 बँगलोरवरनं. आपल्याला जायचं आहे 350 किलोमीटर फक्त 6 तासामध्ये. तर 11 वाजता सांगितलं पार्टीनं आला तर आजच्याच आम्ही गाडी तुम्हाला भरून देऊ म्हणून प्रयत्न तर करूयात 11 वाजेपर्यंत जायचं. तर मित्रांनो, हा आपला ब्लॉग करूयात आपण इथंच एंड. व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, अजिबात विसरच नाही. बेल आयकॉन ही प्रेस